तुम्ही कधी जुगार खेळत का? ते रेबिनवाला झालं, पत्तेवाला झालं, प्लस ग्लासवाला, अजून भरपूर आहेत. आता विषय असा आहे की तुम्ही बायचान्स कधी गेले असेल, पैसे हारले बी असेल, कधी एखादा जाऊ तुम्ही खेळू नाही का, जिंकले असेल. पण मी तुम्हाला त्याची खरं रिअलिटी सांगतो बरं का. आता पुण्यात भरपूर ठिकाणी होतात, आता भोसरीत पण कधी कधी येतात ब्रिज खाली. पण जास्त करून आहे ना जुने बाजार बघा. तुम्हाला जुने बाजार दिसत नाही का, असं की एक माणूस ते रेबिन बिबिन नाही का, एक असं रेबिन हे करणार, गुंडाळणार, मध्ये पेन ठेवणार, आणि त्या पेनला रेबिन गुंडाळली तर तुम्हाला पैसे भेटतात. तर तुम्हाला मी त्यांचं खरं स्कॅम सांगतो बरं का. कारण ते तुम्ही कधी जाऊन खेळायला, कारण ती लोक असतात किती 5 ते 6, बरोबर. ती लोक असतात 5 ते 6. एक तर ते खाली रेबिन ते गुंडाळणारा, आणि आजूबाजूला जे असं ना घोळका करून ते त्यांचे असतात टोटल 5 लोक. एक माणूस काय करतो, पैसे लावतो. पैसे लावणारा बी त्यांचाच माणूस असतो. ते जिंकतो नाही का, तो सारखं जिंकतो, कारण त्याला माहिती असते. राहिली गोष्ट दुसरा, शेजारी तुमच्या महाग अजून 2-3 लोक असतात, ते तुम्हाला सांगतात की तू इथं पैसे लाव, तिथं लाव, इथे पेन लाव, किंवा असे 2-3 गेम आहेत. तर ह्या भानगडीत अजिबात तुम्ही जाऊ नका, कारण हे सगळे त्यांची लोक असतात की तुम्हाला नाही का फसवायचं बघतात. तुमचं अरे एवढी गर्दी, हा माणूस जिंकतोय, मी बी एक डाव जिंकलोय, दुसरं हारलोय, मी अजून लावणार. तर खरंच लावू नका, कारण ते सगळे असं त्यांचं ते घोळका, स्कॅमरचं घोळका असतो. ते तुम्हाला पहिला डाव जिंकून देतात, आणि दुसऱ्या-तिसऱ्या डावाला तुम्ही बरोबर 3-4 हजार रुपये लावले की डायरेक्ट ते 4-5 लोक येतात, डायरेक्ट तुमच्या अंगावर येतात, साईडला ढकलून देतात. आणि तुम्हाला डेमो बघायचा असेल तर तुम्ही पुण्यात ना जुना बाजारात जावा.